संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजने हे जवळले जग चुकविला लाग कळी काळाचा कोणाही नरगे साधनाचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी हरी भजने हे जवळले जग चुकविला लाग कळी काळाचा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भववेता गाईल जो तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भववेता गाईल जो हरी भजने हे धवळले जग सुखविलाला कळी काळाचा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजने हे जवळले जग चुकविला लाग कळी काळाचा संसाराच्या नावे शून्य घालणं म्हणजे काय संसार करायचा नाही काय अर्थात संसार कशाला म्हणतात हे पण समजावं याच्या व्याख्या त्यांनी केलेल्या आहेत कशा अगा उपजने आणि निमने तया ते सातची जे का मानणे हे माऊलीने आज सांगितलं 700 वर्षापूर्वी पण त्यांच्या अगोदर शंकराचार्य जगद्गुरु शंकराचार्य जन्माला आले वेदमतावर सगळी आवरण आली बौद्ध मताचा विस्तार झाला पण बुद्ध ईश्वर न मानता शून्यातून जग झाला असं मानणारे आहेत जग कशातून झालं पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य पुढं अवघे शून्याची त्याला शून्यवाद म्हणायचा दुर्पदात गेला की मग द्वैताद्वैतवाद सुरू झाला शास्त्र शिकायला पाहिजे शास्त्राचा भोगता पाहिजे शास्त्र श्रवण करायला पाहिजे शास्त्र झेपत नाही म्हणून नको ब्रह्मज्ञान म्हणू नका शास्त्र शिका आणि ज्ञानाचा वीट यावा आणि तुम्हाला वारकरीहून थै 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 नाचावा असं प्रेम वाढावं शास्त्र एक शिडे अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम गीता सांगते काय सांगते अध्यात्म ज्ञानानं या जगतामध्ये तत्व म्हणून काय आहे त्याचं दर्शन करता येईल तुम्हाला म्हणून अध्यात्म ज्ञानाची कास सोडा असं सांगितलेलं नाही हरिपाठ तुम्हाला साधा वाटतोय का नाही वाटतंय का नाही एक नाम हरी पुढचं मला पाहिजे म्हणा आणि त्याच्या पुढचं पाहिजे
अद्वैत एवढं जग असून सुद्धा यामध्ये आम्हाला द्वैत भासू नये सुद्धा असं तत्वज्ञान आहे. अद्वैत कुसरी, कुसर कशाला म्हणतात? कला आणि कुसर असा शब्द आहे. रांगोळी काढणं काय माफ आहे? असं काय कंपास बिंपास घेऊन बसतात, पण बाया सहज रांगोळी काढली जर उठावदार काढतात, त्याला कला आणि कुसर म्हणायचं. म्हणजे जसं फुलं आहे तसं काढणं. पांढऱ्या पिठात काढलं तरी गुलाबाच्या फुलाचा आभास व्हावा, हे कुसरीचं लक्षण आहे, लक्षात ठेवायचं. चपात्या करणं वेगळं आणि पोळ्या करणं वेगळं. कणिक पायरावू नये म्हणून बाया पाणी घेऊन बसतात पोळीला. विचारा त्यांना, बाहेर नाही त्याच्यावर पाणी टाका लागते आणि पोळ्या फुटत्यात. कणिक चांगली करून सुद्धा पायरावून म्हणजे दष्ट लागणं असं आहे. काय जणे तुझ्या प्रेमाचा कळंगू लागेल माझे आमच्या प्रेमा असं म्हटलंय. काय म्हटलंय? आमच्या प्रेमाला तुमची दृष्ट होईल म्हणतात. तुकोबारा इतके बोलतात. अद्वैत सांगतात, पण अद्वैताची कानी नको माझे कानी असा तिरस्कारही करतात. का करतात? माझं जे पांडुरंगावर प्रेम आहे, सगुण साकारावर प्रेम आहे, ते प्रेम निघून जाईल असं म्हणतात. म्हणून अद्वैत जाणावं वारकऱ्याने आणि द्वैतात येऊन दावी रूपमल जे गोपीनाथ कृष्ण रूप दाखवलंस ना, ते रूप आम्हाला दाखव. सगुण साकार हो. मग किती जरी रूप घेतली तर त्या रूपाला आश्रय असणारी माया कल्पित आहे. तर हे जग सगळंच कल्पित आहे का कसं आहे? माया जी जग निर्माण करते तीच कल्पित आहे. कसले कल्पित पदार्थ कशाला म्हणतात? स्वप्न खरं आहे का नुसती कल्पनाच आहे? स्वप्न निव्वळ कल्पनाच आहे. स्वप्नात पाय मोडला तर डॉक्टर हुडकावा का पाय मोडला म्हणतोय त्याला जागं करावं? जागं केलं तर दवाखान्यात न्यारा लागत नाही. मग पाय मोडण्याची कल्पना होती. त्या कल्पनेत स्वप्नात तुम्हाला पाय मोडलेल्याचं दुःख घटकाभर भोगायला लागलंय का नाही? तो भोग ही खोटाच आहे. पाय मोडणं खोट आहे, स्वप्न खोट आहे. तिथं निद्रा असल्याशिवाय स्वप्न आहे का? स्वप्न असे कारण निद्रा तेवी प्रकृती जाण नरेंद्रा. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ उरावरचा कोण ठेवी झोपून उराव घेऊन वाचा. शरीर कष्ट आहे, तुमचं प्रारब्ध आहे, ते मी तुम्हाला सोडवू शकत नाही, त्यातनं बाहेर काढू शकत नाही. प्रारब्ध झोल देत आहे आणि ते करायला लावतंय. संसार तुमच्याकडनं सगळाच करायला लागतोय काय? तुम्हाला संसारात निवांतपणा असावा असं वाटतंय का काही खटपट असावं असं वाटतंय? निवांतपणा असावा असं वाटतंय, पण प्रारब्ध खटपटीत घालतंय. मग एखाद्याची न्यायपंचायत केली तर बी अंगावी येते. ते आमचा न्यायशास्त्री महाराज नामदेव शास्त्री काय बोललाय कोणाच्या मध्ये एकट्यात ते अडकलाय त्या, म्हणून तसल्या न्याय बी करायला जाऊ नये. खरं गप बसवत नाही बोलायची पाळी ती, आणि बोललेलं अंगावर येत आहे. काय येत आहे? कल्पित जगामध्ये कल्पित का असना दुःख आहे, आणि ते सुद्धा घटकावर नसलेलं दुःख भोगण्याचं आम्हाला प्रारब्ध आहे. म्हणून स्वप्नात का असना त्या दुःखाचा अनुभव भोगावा लागतो. काय लागतो? स्वप्न जाग्या माणसाला प्रत्येक झोपलेल्या कुणाला
झोपलेल्याला. संसार मायेच्या तडाक्यात गावलंय, तेला संसार आहे का इतरांना संसार आहे? मायेच्या तडाक्यात गावलाय. आणि हे जग सत्य म्हणून आम्ही संसार करतोय का असत्य म्हणून करतोय? पुन्हा उलटून सांगतो, स्वप्नात स्वप्न सुद्धा खरं वाटलं का खोटं वाटलं सांगा? स्वप्नात स्वप्न सुद्धा सत्य वाटतंय, तसं संसारात संसार सत्य वाटतो, तरी पण तो ब्रह्मज्ञानापुढे तुच्छ असतो. मग तुम्हाला काकड्यापासून उपदेश, धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या ये जाणून शरण निघा देवासी. बर, आता हा संसार नसता, कल्पित आहे म्हणजे नसता तर बरं असं वाटतंय का नाही? संसाराचा खेळ मांडण्यात या जगाचं अधिकरण कुणाकडं आहे? ज्या ईश्वराकडं. तो मूळचा निर्गुण निराकार आहे. याचा सांभाळ करण्यासाठी घेऊन या चक्रगदा हाती धंदा करीतो. तो निर्गुण निराकार असणारा ईश्वर हे जगत पालन करण्यासाठी अवतार घेतो. आपुल्याचेने कैवारे मी साकार होऊन अवतरे, अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. माझ्या भक्तांचा कैवार घेऊन मी साकार रूप घेतो. हे निराकारानंच सांगितलंय का कुणी सांगितलंय? आता विटेवर देव आहे, हे सगुण साकार आहे का निर्गुण निराकार आहे काय सांगता? तटस्थ हे ध्यान विटेर हे रूप विसर्जित केलं तर तो निर्गुण निराकार आहे, आणि तिथनं उडी मारली खाली तर कार्यही करणार आहे. तुकोबारे चुटकीसारखं वेदांत सांगतायत, आणि ते तुम्हाला वारकऱ्यांना सळ टाळात म्हणता येत आहे. हे तुमचं भाग्य आहे महाराष्ट्रातल्या लोकांचं. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले, विटे पाव धरिले, विटे पाव धरिले. सगुणाचं निर्गुणाचं अधिष्ठान जे आहे ते पांडुरंग आहे. सगुण निर्गुणाचा ठाव आश्रय. ठाव म्हणजे काय? आश्रय. विटे पाव धरिले. आणि शास्त्रीय विषय आहे, आणि तुम्ही सामान्य वारकरी टाळात गाथा. मलाही कौतुक वाटते त्याचं. काय म्हणून की केवढं मोठं केले तुम्हाला आमच्या तुकोबारायाने. ही सगळी शास्त्र, चारी वेद, 6 शास्त्र, 6 नास्तिक शास्त्र ही सुद्धा मांडल्यात. नास्तिक शास्त्र का मांडल्यात? याचा उपयोग नाही म्हणून मांडल्यात. आस्तिक का मांडल्यात? तुम्ही ते करा म्हणून मांडल्यात. लक्षात ठेवायचं. मग भारतातल्या वेदापासून, शास्त्रापासून, पुराणापर्यंत आधुनिक भारतातली शिकलेली माणसं हे सगळं अवडंबर आहे म्हणतात. काय म्हणतात? अवडंबर कशाला म्हणतात? कुडबुडं वाजवून मांत्रिकांच्या खेळाला म्हणतात. ओडंबरीचे अलंकार हे ज्ञानेश्वर महाराजांनी ओवीत सांगितले. म्हणजे
जादूगारानं केलेल्या अलंकारानं तुम्हाला नववधूला नटवता येणार नाही, ते केवळ बघण्यासाठी आहे. तसा हा संसार जो आहे काय, तो संसार कसा आहे हे पारखून बघायचं. शून्य घालायचंय त्यावर. शून्य म्हणजे कोण अस्तित्व सोडील काय? आपलं संसारानं अस्तित्व सोडलंय काय? हे युग गेलं, ही सृष्टी गेली, पुन्हा सृष्टी करून संसाराचं अस्तित्व आहे. पण कुणाच्या नेटावर आहे? जेवढ्या समुद्रात लाटा झाल्या त्या पाण्याच्या आश्रया आहेत का? पाणी आश्रय नसताना लाटा असतील? मग लाटांचा आश्रय कोण? पाणी. अलंकाराचा आश्रय कोण? सोनं. सोनून जातो एकच आहे ना. तुमच्या अंगात कपडे, त्याचा आश्रय कोण? सूत. होय ना. आश्रय बघायचं. जे बाजूला केल्यावर ज्याचं अस्तित्वच राहत नाही. सूत बाजूला केलं तर कापड नावाची वस्तू तुम्हाला दिसेल काय? दिसेल. सोनं बाजूला केलं अलंकार दिसतील काय? पाणी बाजूला केलं तर लाटा असतील काय? आणि देव बाजूला केला तर ह्या जगाला अस्तित्व आहे काय? आता जगाचा असा खेळ ईश्वरानं मांडला आणि तो कर्माच्या अधीन ठेवलाय. कुठल्या? प्रत्येक जीवाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. मी सांगतोय म्हणून पंढरपूरला जाऊ नका. क्षणोक्षणाची तुम्हाला स्वातंत्र्य आहे का नाही यार? कशासाठी? तरावया पार भवसिंधू येतेशी तथा करू. गीता सांगितली नाही, भगवान म्हणले अर्जुना तुझी इच्छा असेल ते कर, मी जे तुला सांगायचं ते सांगितलंय. सगळाच संसार आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे करतो का दुसऱ्याच्या इच्छेनं करतो? काय कल्पना आहे तुमची? तुम्हाला सूत आवडीचं का कपडे? काय आवडीचं? सुतानांग धागा येईल, कापड करायला पाहिजे, सदरा वगैरेचं शिवून घालायला पाहिजे. कपडे आवडीचे. काय आम्हाला संसार आवडीचा का देव? काय म्हणताय? मग आमच्या आवडीनं आम्ही संसारात पडलोय आणि देवाला कोड का घालता? तिथलं धक्क खाया पाहिजे का नको? आता ग बाजारला गेल्यावर कोणाचा तरी खोपरकळी लागती, कोणाची तरी ठेच लागती, नावत बसल्या हेलका वाजतात. तसं ज्याला मन आहे त्याला धक्के हे खावावं लागतात. तुम्हाला मन आहे का नाही? मनासारखं नाही झालं की धक्का बसतोय का नाही? खासदारकीचा धक्का वेगळा, आमदार. तुम्हाला कळतंय म्हणून सांग, तुम्हाला काय त्याच्याचे कर्तव्य नाही. टवाळी करायची नाही. खासदार गेला की झालं ते वेगळंच झालं, आणि आमदार गेला त्याच्यापेक्षा म्हणजे धक्का बसलं का नाही? असं कसं झालं? देवाच्या मनाला तसं केलं नाही. मग मसनीतच काय ते गोळ. मग खासदार केला का म्हणला नाही सा, तवा लावलाचा गुलाल, आणि आताच मशीन बाद झालं. हे मनाचं धक्का आहे. कसलं? हे मोठ्या मोठ्यानं भगावं लागतात. ती मोठी माणसं आहेत म्हणून तुम्हाला त्यांचं चरित्र मी सांगतो. काय सांगतो? मला त्यांची काही टवाळी करून काय फार मिळते असं नाही. त्या सगळ्या पक्षाची माणसं आहेत काय का धक्के खाण्यात? सगळ्या पक्षाचे आहेत. असो म्हणून सांगतो, ध्यानात असं ठेवायचं, देव बाजूला केला तर जगाला अस्तित्व राहणार नाही. काय? आणि हीच आमचं वेद आणि पुराण सांगित आले. धर्म सांगित असताना जी माणसं निवडून आल्यात
त्यांनी राष्ट्राचं आणि राष्ट्रातल्या जनतेचं सगळ्या सुरक्षा करायची आहे. कुठल्या काय करायचं आहे? फाजील बोलू जरा. तुमच्या महाराष्ट्रातल्या सेक्युलर म्हणजे देशातल्या सेक्युलर सरकारचं काम सांगतो. ह्या सेक्युलर म्हणणाऱ्या लुच्च्याने मुसलमानांनी देणग्या दिल्या आणि आमच्या देवळावनी सगळ्या काय केलं? कर बसवले. हिंदूंना सेक्युलर ठरवलं आणि इस्लामांना धर्म स्वातंत्र्य दिलं. हे सेक्युलर सरकारनं दिलं का कोणी केलं? काय म्हणता? म्हणे राजधर्म पाळलाय का बिघडला एवढंच मला पाहिजे. आम जनतेसाठी राजधर्म सारखा पाहिजे का नको? मी त्यासाठी राजकारणा बोलतोय आणि ते जाऊन आढळते तिकडे तुम्ही असं म्हणू नका. मीडियावाल्यांनी सांगितले महाराज तुमची वकील घालून कीर्तन ऐकून आता आम्हाला तुमच्या पाठीवर सोडल्यात, तुम्ही धर्मावर जास्त बोलता. मी म्हटलं माझा धर्म सोडणार नाही. कोण? मी बोलल्याशिवाय थांबणार नाही. माझ्या समाजावर झालेला काय अन्याय आहे का नाही? सेक्युलर सरकारनं केलं का नाही? मग सेक्युलर म्हणतात तर सगळ्यांना समान वागवा. ECC सेक्युलर आहे मग नको का? आता मोदीनं मांडलेलं ECC सेक्युलर आहे, समान सगळ्यांना समान कायदा. तो कायदा नको का? काय म्हणता? तो नको का? मी सारखा राजकारणाचा समाजकारणाचा अभ्यास करतोय, अर्थशास्त्राचा करतोय. मला म्हणली 245 लाख कोटी तुझ्या मोदीने कर्ज केले. तुझा मोदी मला म्हणतात. अजून त्याला मी जिवंत बघायचं नाही. कुठं तर त्या फोटोत दिसत्याला बघतोय. काय त्याचा माझा नाथा आहे काय? माझा मोदी का म्हणते ते? त्यानं काही गोष्टी बऱ्या केल्यात त्या मला मांडायच्या असतात, समाजासाठी असतात, समाजाचं ध्रुवीकरण असतं. आणि राजकर्त्यांच्या हातात सगळ्यांना समान वागणूक देणं हा त्यांचा राजधर्म आहे. सगळ्यांना घेऊन चालणारा आंबेडकर सारखा काय मागासवर्गीय समाजाचा अध्यक्ष असून दे, मुसलमान बी असून दे, काय फरक पडतोय? सगळ्यांना जर राष्ट्रातल्या नागरिकांना सुरक्षा देऊन नेणारा त्याचा धर्म माणसं बघतात का कर्तव्य बघतात? काय म्हणता? मग आंबेडकरांनी मागासवर्गीयांना 10 वर्षे दिली ती. हिनी 70 कोणाला विचारून दिली? तुरुंगात घालीन. मी जर सुप्रीममध्ये गेलो तर तुरुंगात घालीनच नाही, तेच नाही. तुम्हाला मला कायदा कळत नाही तसं समजा. मी काय शेंबडा मेकडा माणूस नाही, बॅरिस्टरचा शिष्य आहे. मी जरी 4थी शिकलो असलो तर माझ्या पाठीमागं मोठं संधान आहे. वास्कर सगळी शिकलेली आहेत. काय नोकऱ्या करतात, काही सेवा करतात. माझं म्हणणं ऐकून घ्या. आणि बॅरिस्टर असून हातात टाळ घेऊन दिंडीत आमच्याबरोबर चालतात, हे आमचं भाग्य आहे. का संता सव्यवस्था योगज्ञानी पैसता कोण कुसासा गुरु असावा, तो टाळ घेऊन आमच्यातनं यावा. तिनं ह्यो अभंग मन म्हणावं, त्यो अभंग मन म्हणावं आणि आम्हाला ते म्हणाय मिळावं त्यांच्या संगतीत. त्यात आनंद आहे. कसा आहे बघा. एवढा त्याग कराय जमतंय काय? जमतंय? घरात बसल्यापेक्षा रामभाऊ दिंडीत शिरायचं जाऊन गप चालत जायचं. काय घरात आहे झालं की आता राहिलेलं आयुष्य गप टाळ वाजवून काढायचं. विचारणार कोण होतं? बायको. तिनं राजीनामा देऊन टाकला तुमच्या कंपनीचा. आता कोण विचारायचं सांगा? निवांत राहायचं म्हातारपणी टाळ वाजवीत. दुःख मानायचं नाही. बर माझ्या 2 बायका जिवंत आहेत, काय कामाच्या आहेत मला सांगा? मेलं म्हणून तुम्ही वाईट वाटून घेता का नाही? याच्यापेक्षा मी म्हणतो माझ्या काय कामाच्या आहेत त्या.
असं जरा कुठे भोगत्याग लक्षण म्हणतात, भागत्याग लक्षण म्हणतात शास्त्रात त्याला. गरज आहे ते घेणं, नको आहे ते बाजूला ठेवणं. हे वैचारिक सामर्थ्य यावं यासाठी शास्त्र आहेत. दृढ निश्चय व्हावा यासाठी शास्त्र आहेत. आणि शास्त्राच्या पायरीनं गेलं तर बरं आहे. उपजोनी करंटा पुढं पुढं म्हणा, जोरान म्हणा. हरिपाठातलं प्रमाण आहे. नेने अद्वैत वाटा. अद्वैत म्हणजे ह्या जगाला एकच परमात्मा आश्रय आहे असं कळणं. तो सगुण आहे, निर्गुण आहे हेही कळणं. तो मूळचा निर्गुण निराकार आहे, गरजेसाठी रूपाला येतो. आता तुकोबारांना विचारलं तर जेवढी जगातली रूपं आहेत ती सगळी ह्या पांडुरंगाचीच आहेत असं ते सरळ सांगतात. धरियली सोंगे धरियली सोंगे ती सगळी सोंग भगवंतानं धरल्या. म्हणजे तुम्ही देव आहे का नाही, तुमचं रूप तर त्यानंच घेतलं. न्याय कर्माचा आहे. पाप आहे ते दुःख भोगून सपवायचं, पुण्य आहे ते सुख भोगून सपायचं. पुण्यात दोन प्रकार आहेत, पापातही दोन प्रकार आहेत, पाप आणि महापाप. चुकून केलं पाप, करून केलं तर महापाप. पुण्य सकाम पुण्य यज्ञादी कर्म करणं, ते फळाच्या अपेक्षेनं कर्म केलेलं आहे. जनकाधिक राजाने केलंही आणि तसे भोग मिळवले. ती द्रुपदानं यज्ञ केला, द्रोणाचार्याला पकडून माझ्या पुढ्यात आणून काय द्रुपदानं यज्ञ केला. काय केला? द्रोणाचार्याचा वध करणारा मुलगा असावा आणि अर्जुनाला वरणारी मुलगी असावी असं ठरवून ब्राह्मणाकडनं यज्ञ करून घेतला. आणि त्या यज्ञातनंही दोन मुलगे झालेले आहेत म्हणून त्याचं नाव याज्ञसेनी आणि याज्ञसेन असं आहे. त्याच दृष्टोमनानं द्रोणाचार्याचा समाधीत असताना वध केला. कुणी? मला आता असं सांगा, हे कामुक म्हणजे ऐच्छिकपणे मिळवलंय हे एक पुण्य आहे. स्वर्गाला जाणं ऐच्छिक फळ आहे. म्हणे संसारी जन्मी दे यज्ञादी कर्म किजे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. कुठं? आपल्या मनाप्रमाणे उत्तम सुख भोगण्यासाठी यज्ञ कर्म करून काय सांग, हे ज्ञानदयाची हती तुची समर्थ मुक्ती जैसा शतमग संपत्ती स्वर्गीची. 100 यज्ञ करील तो स्वर्गाचा इंद्र होतो. काय होतं?
जिथं न मागणाऱ्या सगळ्या गोष्टी जाग्यावर मिळत असतात म्हणून माणसं स्वर्गाची अपेक्षा करतात. जसं पुण्य असेल तसं अकल्प राहायला लागतं, पण कधीतरी ते पुण्य भोगून संपतं. मोठं जरी धरण बांधलं असलं काळामाडीचं काय, तरी शेवटाला पाणी मोकळं होईत असतंय का नाही. तर साचलेलं पुण्य असते. मग तर या पुण्याची पावटी सरे सवी चिंदपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. हेच ज्ञानवारे सांगतात, गीता ते सांगते. इतम भुक्त स्वर्गलोकम विशालम श्री पुण्यमृती लोके विशंती यवम तरी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामाला भनते असं सांगितलं. म्हणून सांगतो लक्षात ठेवायचं, आपण जे करतोय, कोण आपण जे करतोय ते कसं आहे हे बघून करावं. निष्काम पुण्य पाहिजे. निष्काम पुण्य फळ सांगतो तुम्हाला. इथं उत्सव सुरू झाल्यापासून पंढरपूरची माणसं टाळाला काय माहीत पांडुमा का आजच आहे. आ काय म्हणताय, आहेत ना. हे निष्काम पुण्याचं फळ आहे. काहीतरी अडलेला व्यवहार दुरुस्त व्हावा म्हणून इथं उत्सव सुरू केला. कुठं गावातले इकी बिकी मोडावी म्हणून केला. चांगला उत्सव रुजला आणि महाराष्ट्रातली विद्वान माणसं सगळी इथं आणली. काय आम्ही पुढं बसून ऐकायचं, मग एखादं काय ते विचारलं इकडे झाल्याला तर उत्तर द्यायचं. आणि मग पांडुमा नोंदुऱ्यां काय म्हणायचं, तू ते म्हणतात आम्हाला काय कळलं नाही, काय काय ते असतंय. शास्त्र साधना कशी असते, कळली काय म्हणून विचारतात व्यासपीठावरती माणसं. मी सांगितलं तुम्हाला कळलं का, नाही तर मग ते युक्तीनं पटवून देण्याचा प्रयत्न करतात. मग अशी माणसं आणली म्हणून आम्हाला बाळपणात श्रवण झालं. काय झालं, ती काहीतरी विशेष सांगतात वाटलं म्हणून रोजच्याला श्रवण पण येऊन केलं. आणि तळाशीकरांनी कीर्तना शास्त्रार्थासच कीर्तन केली आणि 40-50 वर्षे त्यांच्या कीर्तनात टाळ वाजवाय गावला आम्हाला. आमच्या बाळपणात आम्ही पडल्यामुळे हे आमचं भाग्य म्हणायचं. शहाणी माणसं इथे येण्यासाठी मी तुम्हाला आता भागवत पुराण सांगतोय. निष्काम पुण्य कोट्यानुकोटी. कसलं पाहिजे, किती पाहिजे, माफ आहे त्याला. कोट्यानुकोटी असं म्हटलंय. कसे माफ पाहिजे, कोट्यानुकोटी. काय असं पदरा जरी कोटी जन्माची पुण्यसंपत्ती जरी पदरी असेल इथी, तरी घडे माझ्या संतांची संगती आणि सत्संगती भक्ती उल्हासे. भजन करायला इच्छा होते आणि हे जर घडून येत असेल तर त्यांना सामान्य जीव म्हणाव का विशेष जीव म्हणाव. तुमच्या भाषेत सामान्य विशेष तुम्हाला कळते का नाही. हा, जन्माला ते सामान्य आहे, सरकारची नोकरी करतात ते विशेष, हे बी कळते का नाही. विशेषण काय ते असते हो. तत्व सामान्य आहे, तत्वाला विशेषण लावता येत नाही. पण विशेषपणा कशात आहे प्रमाण तुम्हाला नीट सांगतो. जन्म कोट्याने हरी सेवा जोडे. किती किती मागचं कोट्यावधी जन्माचं पुण्य तुम्ही कीर्तनात बसलाय. तुम्हाला बाकीची खुली ठरतात. असल्या बुद्धिमान माणसानं कीर्तन काय ऐकायचं म्हणून. बुद्धिमान माणसानं पगार सोडून आणि काय ते आगाव कमवावं एवढंच म्हणतात. आगाव कमीनं पाप आहे सांगतो तुम्हाला, पगार घेणं पाप नाही. आगाव कमायच्या प्रतीक्षेत शक्यतो पडत जाऊ नका. सांगायचं काम आहे मला सांगतो. आता तुमचा तोल तुटला शेबी नावीलाज आहे आणि मला मत द्याय पाहिजे 4-5 हजार दिलं, नाही घेतलं तो माझा माणूस नव म्हणतील म्हणून दोघांचं चौघांचं बी घ्यायला पाहिजे. असं बी आहे. आता ते तुमचं तुम्ही ठरवा कुठं कसं घ्यायचं नाही कसं घ्यायचं नाही. गोंधळ बी आहे का नाही. माझा सगळा बुवा आहे, हे तुझं पैसे बाबा मला नको म्हणलं, हाय माझा पांडुरंग संभाळी. तर प्रत्येक उमेदवाराला राग येणार का नाही. काय म्हणता, त्याच्यापेक्षा घेऊन पंढरपूरला जाऊन वारकऱ्यांनी जेवाय घातलेलं बरं. पुण्य होऊन दे नाही तर काय होऊन दे.
म्हणून कुठं काय करावं हे बी सांगतो. काय नवविदास भजे न सांग घडे पुण्यवानाला, त्याला श्रवणही घडतंय. श्रवण एक भक्ती आहे, असं बसून ऐकणं भक्ती आहे. कीर्तन सांगणं ही भक्ती विशेष असं नाही. कीर्तन सांगणं म्हणजे अभ्यास करून जगायचा माझा धंदा सुद्धा ठरेल. तो माझ्याकडे जर भाव नसेल तर काय होईल? हा जगायचा धंदा ठरेल. श्रवणात काय धंदा आहे? निवांत ठेवून ऐकायचं. श्रवणम कीर्तनम, कीर्तन करणं एक भक्ती आहे. विष्णू स्मरणम, देवाचं स्मरण करणं एक भक्ती आहे. बसल्या जागी कुठेही बसा तुम्ही, तिथे बसून काय स्मरण करा अवघड आहे? हा पादसेवनम, पायाची सेवा करणं. कसले? त्या ईश्वर सुक्ताबद्दल वाद आहे. पायापासून शूद्र जाणं म्हटलं की जितेंद्र आव्हाड उड्याच मारतोय. हो म्हणजे आम्हाला पाया गाठवलं म्हणून. मला तुम्ही सांगा, चुकलं तर माणसं पाय धरतात का उड्या मारतात? खरं सांगायचं काय करता? आता कीर्तन झाल्यावर माझ्या पाया पडणार का नाही तुम्ही? मला एवढ्यांच्या सगळ्यांच्या पाया पडून परवाडत नाही का? मी पाया पडणार नाही आणि डबल वेळ लागेल मी प्रत्येकाच्या पाया पडत बसलो तर. पण आम्हाला वारकऱ्यांना सांगितलंय, काय सांगितलंय? पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पुढं पाया पडायचे एकमेका, हे आमचं व्रत आहे. कुणाचं? सगळ्यांना देव समजून पाया पडणं हे आमचं माळ घातल्यापासूनचं व्रत आहे. तोचे धर्म बघणे, तिची जात बघणे, याच्याचे आम्हाला काय कर्तव्य? जात आणि धर्म कुठं बघायचा? तिथं तुम्हाला पोरांनी दम काढला लगीन ठरवेस तर कुठे ते पोरगा आमच्या जातीत बसते का नाही हे बघित तर दम काढला तर त्यांचं त्यांनीच लगीन ठरलं तर तुम्ही काय करणार? धर्म आणि कन्या तिथे कुळ कर्म शोधण्या, तिथे कुळ कर्म शोधण्या, तिथे कुळ कर्म शोधण्या. धर्म कोण करी हे बी शोधायचं असतंय. आणि कन्या, माणसाचा धर्म पाळलाय त्या घरात तरी द्यावी. कुठल्या? पण काही धर्माचं वाकडं असतं, लक्षात ठेवा. सांगतो, संतांनी सांगायचं काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. गाथा पुढ्यात गेल्या तुम्हाला ऐहिक जीवनात अडचण नाही, पण पारत्रिकही नाही. परलोकाची कल्पना मांडलेली नाही साधू संतांनी, वास्तव आहे ते. लक्षात आलं मी काय सांगतोय ते? सगळ्यांनी मांडले, एकानं मांडलेली नाही. आणि त्या संसारात आम्ही जन्माला आलोय, त्याची व्याख्या ज्ञानोबाला करतात. काय? उपदने आणि निमने. उपदने म्हणजे जन्माला यायचं. प्रत्येक माणूस जन्माला आला तो काही वर्ष घेऊन आलाय काय? नाही घेऊन आला. फोनच्या कार्डासारखं संपलं की बोलायचं बंद, असं ना. तिथं निमणं आहे, मरण आहे. निमणे म्हणजे मरण. काय? तया ते साचती जे का मानने, तया ते जीवलोकी मी म्हणे संसारोहन. काय? जन्माला येणं आणि मरण हे वास्तव आहे म्हणतील. काय? नाही, ते सोंग आहे. हे वरचं सोंग बदलते. हे टोळाचं मिळेल, सरडाचं मिळेल, पालीचं मिळेल, कुत्र्याचं मिळेल. आमचं मागचं कर्म, मर्तांची वासना, या दोन्हीचा मिलाप होऊन जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. मर्तान काय करायचं आठवणीत राहील तेच घेऊन जन्म होतोय. काय होतंय? आणि पुढल्या अर्ध्यात सांगतात ह्या भानगडीत पडाय नाहीत. जिने वासना भगवतार्पण केली तेच झाले अंगे हरिरूप. काय झाले? सुख याज्ञवल्के दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरीच झाले. काय झालं? ते या संसारात झाले ना जन्माला. दत्त महाराज अनुसयीचा अत्रींचा मुलगा आहे ना.
त्याने हरिभक्ती केली, गुरु केले, गुरुसेवा केली का केली नाही सेवा? आम्ही सेवा करतोय का सोंग काढतोय? आधी तपास मग बघा आपलं आपण. आम्हाला आपलं तपासायची सवय नाही आणि दुसऱ्याचं तपासून हे गावत नाही. एक मारवाडी होता, 20 वर्षां मूल झालं आणि बारशाला निघाला होता. मुरगुडासनं गुजरातला जायचं. कुठं? ठीक आहे म्हणला, निघाला. एक चोरट होतं, ते म्हणलं हे मारवाडी माझ्या आरातली केस आहे. कारण मारवाड्याला कसला मारवाडी म्हणता तुम्ही? त्याचं विशेषण राव चिक्कू मारवाडी म्हणताय. म्हणजे चिकटपणा असतो, काटकसर असतंय पैसा मिळवण्यात, म्हणून मारवाडी श्रीमंत होतात, लक्षात ठेवायचं. प्रत्येक मंगळवार निरू सारखा होतोय का गावात ते शून्यात जातोय? आणि मी पुढच्या वारी मिळेल म्हणला तर मग चुकलास. काटकसर असावी, काटकसर करणारा माणूस तो. बारशाला निघालोय म्हणला. ते चोरट म्हणलं हिच्याबरोबर जाऊया, हिच्याकडे काही सोन्याचं घबाड मिळेल. काय केलं? अपेक्षा. एकटंच आहे, ठीक आहे म्हणला. गेला संगत. हुशार तो. कोल्हापूरला वस्ती पडली. वस्ती पडल्यावर मारवाड्यानं वाळलेली भाकरी त्याला काढून दिली आपल्यातली. लोणचं घातलं. हे ना लोणचं खालं, दात आंबलं. काय झालं? ती वाळलेली भाकरी चावताना वेळ लागला. तो भाकरी खाईत जाऊन पाणी विरून पिऊन आला. उठ उठ म्हणला, तून भाकरी खाऊन सपवाय नाही, जा पाणी पिऊन जा, झोपूया. दोघात हातरून तेनच घातलं. कुणी? त्याच्या उशाला मातीत उखरलं आणि द्रव्य पुरून ठेवलं आणलेलं. कुठं? तो हिला झोप कवाशी लागते बघितला. चोरटं होतं ते, झोप लागू दे म्हणलं याला. मारवाडी पडला, ते घोरायला लागला. आता काही द्रव्याची काळजी आहे? हे ना उलटून पालतून बघून हे जांब्याची 3 वाजता कसं तरी आडवं पडलं. कोण? ह्याला झोप लागली. मारवाडी उठला, आंघोळ करून आला. अरे उठ उठ म्हणला, आंघोळ कवा करायची? जाऊ ते चादर झाडायला नको म्हणला, मी काढतो त्यातून. हातरून काढलं, गटलं, खिशात घातलं. असं 12 दिवस केलं. 13व्या दिवशी मुक्कामाला गेले जाग्याला. मग आता घरला कशाला जाईल त्याच्या? म्हणला बारशाला राहायच ना, इतक्या वर्षाला मुलगा झाला म्हणून. तू संकट काय आणलंयस म्हणला? अरे मला एवढी पैशाची हमेली आहे, त्या कमरेला हमेल्या बांधाय पैशाच्या पिशव्या. हे पैसे आहे ते सोनं 10 डोळा आणलंय म्हणला. तसा मोकळा कसा येईन म्हणला. अरे म्हणला मी रोज हुडकीतो. कुठं ठेविता? तर म्हणला तुझ्या उशाला ठेवितो. मग आता त्यानं आपलं घोंगडं झाडून बघितलं का मारवाड्याचंच बघितलं? तसं तुम्हाला नाही मला सवय लोकांचं दोष बघण्याचे का आत्मपरीक्षणाचे आहे? दुसऱ्याचं दोष बघावं का आत्मपरीक्षण करावं? तुझा हे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी, सोडून या नाशी तुझ्या घरच्याने केली, असं तो वाऱ्या म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात आपुली आपण संसार बंधन. आता संसार गोड वाटतोय म्हणून आमचा आम्ही या बंधनात पडला का तुम्हाला देवाण पडल्यास? मग चुरचुरायचं नाही. एक कर्मकांड आहे. बँक काढली आहे, फेडा पाहिजे नको. हे डॉक्टर होता, त्याला काही खायची सवय होती. म्हणला एक दिवस त्यानं जांभळं घेतली. जांभळातनं तेवढाच मोठा काळा भोंगा बी त्यात गेला. तिन्ही सांजाला दवाखाना बंद केला, दिसत नव्हतं स्पष्ट. शो बघित जायचा मग ती गेला थिएटरपर्यंत. शेवटाला तो हात लागलचा भोंगा खाली उतरला त्या द्रोणात आणि शेवटला ते उचलून तोंडात टाकला. डॉक्टर माझ्यासारखा निर्दय होता. काय होता? आता बाकीची जांभळं ग बसली, कारण भोंग्याला दात लागल्या ग बसेल का पी करी? भोंग्याला दात लागल्या त्याने पी केले. ते डॉक्टर म्हणला ची कर नाही तर पी कर, पैसे दिल्या. त्यानं खसकटलाच. तस संसार आम्हाला खसकटील का सोडील सांगा खरं? इथं चिपीच काय चालत नाही. या पोटा कारणे घा
दादो पांगीला जना नसरीची माये बाप मागामाग थांबली आहे काय? हा सासू जिवंत आहे काय? मागितल्या अलगत मिळायचं ठिकाण. नसरीची माये बाप बिखे नाही खंडना पुढारा म्हणती एक तया नाही करुणा स्वान हे लागे पाती अशा बहुदारुण. मनातले काम क्रोधाचे विकार आणि संसाराबद्दल असणारा मला अशा ह्या आशेनं आम्हाला पाठ घेतली आहे का थांबवल्यास? तुम्हाला आशा आहे, माझ्यासारख्या बुवाला आशा नसेल म्हणता. पंढरपुरात एक मठ बांधावा, 4 शिष्य गोळा करावं, त्यांच्यातनं मजात पाय चोळून गीत बसावं असं वाटत नसेल म्हणता. आशा सोडी नका. आशा उपजली भगवंताची नीच वामनत्व आले त्याशी. देवाला आशा निर्माण झाली तर त्याला अवताराला यावं लागलं. आणि मग आशेमुळे तुम्हाला मला जन्म घ्यावा लागणार का नाही? म्हणून संसारातलं कुणाला काय सांगायचं नाही, आहे तसं गप सोसायचं. तुका म्हणे जन आशेचे बांधले, तुका म्हणे जन आशेचे बांधले, देखी खाते धोले स्वकर्माचे. म्हणून ही सृष्टी कधी झाली, कशी झाली, काय झाली, निवृत्ती करिता या बोला कल्प गेले. ज्ञानोबाऱ्यांचा ते विचार करताना कल्पच्या कल्प केले, कळलं नाही. तुम्ही आता दगड फोडून सिमेंट करता, मान्य आहे. ही सृष्टी देवान केलेली आहे. त्या सृष्टीतलं शोधून हिरमानकं काढता, सोनं काढता, काय करता? मला एक सांगा, त्या भगवंतानं ही सृष्टी करताना कशापासून केली असेल हे सांगता? वायू कशाचा केला असेल? पाऊस कसा पडतोय म्हणता? ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय एकत्र केलं म्हणजे काय होतंय? मग आता हायड्रोजन नाही वायूत का ऑक्सिजन नाही, मग का पाऊस पडणं? त्यांना एकत्र करायला पाहिजे. एकत्र करण्यालाच एजंट म्हणतात. मग शिकणारा आणि घेणारा दोघांची गाठ बांधायची, होय ना? आमच्या भाषेत उत्प्रेरक म्हणतात. काय म्हणतात? मग ते उत्प्रेरकत्व आहे ते भगवंताकडे आहे का नाही? ते दोन एकत्र करणं हे काम कोणाचं आहे? मग पाऊस आमच्या स्वाधीन आहे का देवाच्या स्वाधीन आहे? गतीर भ्रता प्रभू साक्षी निवासरम द्रुत प्रभाव परलयतानम निधानम बीजमव्ययम. या श्लोकावर सांगताना काय सांगितलं पुढं? आकाश हे सर्वत्र वसावे, वावेने नाव भरी उगे न राहावे, पावके धावे वर्षावे जळे, पर्वती बैसगान संडावी, समुद्री कान ओलांडावी, पृथ्वी आबुते व्हावी. हे आज्ञा माझी म्या बोलविल्या, वेदू बोले म्या चालविल्या, सुरी चाले म्या हलविल्या, प्राण वाढे जो जगाचे चालिता, म्या निरामिला सांगता, काळू राशी जसे भूता. अशी ज्ञानेश्वरी पाठच करायची, सगळी उत्तरच त्यात आहेत. काय मग ह्या सृष्टीचा प्रेरक भगवान आहे का? कोण कोण आहे? मग आमच्या मनाने सृष्टी चालेल का त्याच्या? आणि त्याचा सर्व्हर डाऊन होत नाही, ही विशेष गोष्ट आहे. हे अधिकारी लोक आहे सरकारचे, काम द्यायचं नसलं की सर्व्हर डाऊन झालाय. मी एकदा चिडलो म्हणजे म्हणतो तुमचा का कॅम्प्युटरचा? हे बुवा फाजील आहे म्हणत्या, जरा म्हणणार तिकडे जरा फाजीलपणा असावा. फाजीलपणा लोक जरा भीत्यात. हा सांगतो, जरा फाजीलपणा करावा, उगाच असं मऊ वागू नये. तुकाराम महाराज झाले तेवढंच संत. ते निवांत होते म्हणून लोक गबसली का त्यांना बी डिवचीतीस. मग संताला डिवचते ते आम्हाला सुटतील. मग डिवचल्या गप फडी काढायची, चावायचं नाही एकाला, खरं फडी काढाय, फुस कराय, फुस केलं की पळत्यात.
मी काय सांगतोय, जरा धुसधुस त्याला असावं, कुठं नाही कोणच विचारित नाही, मग हे बी लक्षात ठेवायचं. बाहेरनं आलेल्या नवऱ्यान हे काय झालं ते काय झालं म्हणलं तर बोलायचं जरा टाळावं. फुसकाण्यापेक्षा नाही बोललं तरी मी त्याला कळत, बायको जरा फुगली असं वाटतंय त्याला. नाही दुष्कर्म असा बोलाय तरी टाळा, मौन तर पाळा. असो, माझ्या म्हणण्याचा भावार्थ असा आहे, हे सगळं संसाराचं कर्मावर नाटक आहे, नाटकच आहे हे. कुठलं? या सृष्टीची संगत लावता निळोबारायांनी सांगितलेली आहे. ऐसा रागवी हा माया सूत्रधारी, एकला एकटाची झाला नानाकारी. रत्नाचा दगड त्योच झालाय, फरशी घालताचा तो दगड त्योच झालाय, भिंती बांधता तो दगड त्योच झालाय, पायात ढकलता ती दगड कोण झालाय? दगड कशापासून केली असं काय करणार काही गणित तुम्ही? मी कीर्तन सांगा सोडून देतो. पृथ्वी सोनं गावते, धातू गातील गावते, अमकं गावते, तमकं गावते, नको ते गावले आता त्याने हुडकील ते गावलेच मोदीला. परराष्ट्रावर अवलंबून राहायसारखं मोदी काय ठेवीत, आणि 15-20 वर्ष तो जर जगला तर माझ्यासारख्याला त्या पदावर ठेवून जाईल तर ते करून घेणार. काय घेणार? आपण पद नाही स्वीकारलं तरी सुद्धा आता हे आम्हाला एवढ्याच उभा करून कीर्तनला लावल्यात, ह्याचं शिंदेवाडीकरच कामाला लावणार आहेत ना. मग ह्याला करून घेणं म्हणायचं, वारकरी गोळा करणं, पाया पडणं, तू सांग, तू वाजीव, तू ऐक, हा एक खेळ आहे ना. हे करून घेणं ही रचना आहे. तशी शहाणी माणसं असं करून घेत असतात, स्वतःला करायचं जमलं नाही तर दुसऱ्याकडनं ते काय करायचं, करून घ्यायचं, आणि जमलं तर स्वतः करायचं. स्वतः करण्याला फल जास्त आहे. पण कीर्तनाचा खेळ एकट्याचा काय, मेलेल्याला 5 लागतात, तसं साधं सुद्धा कीर्तन करायचं 5 पाहिजे. किती? 1 पचे पकवायच्या पाहिजे, विनेकरी पाहिजे, टाळकरी एखादा पाहिजे का नको, बसून ऐकाय तिला खांद्यावर 4 लागतात कांदे करायला, आणि 5वं लुटकं धुवून लागते. तसं कीर्तनाला बी कमीत कमी 4-5 लागतातच. आलं लक्षात? मग सांगण्याचा अभिप्राय असा, हा संसार जो आहे यात आल्यावर काय चांगलं सुख आहे ते संतांनी शोधले, आणि ते सांगतात. काय सांगतात? संसारा आलिया संसारा आलिया एक सुख आहे संसारा आलिया.
एक सुख आहे देवाचं चिंतन करणे. आठवावे पाय, काय अंघोळ घाला म्हणून सांगितलं नाही, भटजी सांगा म्हणून सांगितलं नाही, अभिषेक करा म्हणून सांगितलं, काय नाही. देवाच्या पायाचं स्मरण करा. आठवावे पाय विठोबाचे, तेने होय सर्व संसार सुखाचा, नलगे दुःखाचा लेस काही. हे झालं आता तुम्हाला सांगितलेलं. आता मला सांगा, प्रारब्धासारखंच जर संसारात भोगायला लागत असलं तर नवरा बायकोने किटकिट सोडून निवांत राहिलेलं बरं का कसं बरं? कुठलं बरं? पोरं सांभाळतात का नाही काय की आता कशाला चिंता? नाही झाली तर वांजुटी म्हणते झाले ते बरं का नाही. वांजपणा तरी फिटला, पुढं सांभाळतील का नाही काय की. ऋणानुबंध असला सांभाळतील आणि ऋणानुबंध नसला तर हाकलून लावतील. काय करतील? आता हाकलून घर सोडून जायचं पोरानं सांगितल्यावर रामभाऊ गप गेल्याला बरं का त्या आत गेल्याला बरं? खरं सांग. अंगाव तांबडी एकदा कापड घातली, कुठं बी फिरत गेला तर मामा घासभर जेव म्हणणारी माणसं आहे. कुठं मग तिथं आमचं सुखरूत आहे खायचं. घरात सुखरूत संपलेलं आहे. कुठं ज्या मुलाकडे जेवायचं म्हणतात त्यांच्यावर आमचं कर्ज नाही आहे, ऋण नाही आहे. ती वाढणार का नाही तर तिने तुमचं देणं नाही. म्हणून उलटी बोलली तर आमची पोरं आम्हाला उलटी का बोलली म्हणून रडत बसल्याला बरं का भजन केल्याला बरं? खरं सांगायचं आता भजन करीत नाहीत. हाय ती बी रडत्यात. काय म्हणताय? नाही ती बी रडत्यात. संसारातली माणसं रडाय शिकल्यात का भजन शिकल्यात? म्हणून गप हरिपाठ करावा. घरात भाकरी तुकडा करता बाया पोरांनी हरिपाठ म्हणावा. दादा आंघोळी सडा सारवण करावं. दुर्बुद्धीची माणसं घरात आली तर ती रांगोळी बघितली की त्यांच्यात शुद्ध आचरणाचं कल्पना नांदते, हृदय शुद्ध होऊन घरात येतात. मला सांगा, आम्ही नित्य ज्या वास्तूत राहतोय त्या वास्तूच्या हुंबऱ्याला कुकू लावलं म्हणजे काय होते म्हणतात का नाही? मला सांगा, आमचं सगळे पुढारी बिडारी ह्या मतातच आहेत, होय का नाही? मग हे दारवा पिऊन पार्ट्या करून आणि पूजून का घेतात? तो धार्मिक विधी आहे. घरात वास्तू पुरुष नेमलेला असतो, त्या वास्तुपुरुषाची पूजा करायची, तुम्हाला शांती देतो. वच वाक 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 इकडं आण तिकडं आण आणि घरात काय नाहीत. वक वक थांबायचे असले तर गप देवाला भजायचं निवान. वक वक पाठी लागते का नाही? आता पवार साहेबांनी काय दिल्या वकवक शांत होईल सांगता? मी विचारतो, मला फोन लावून द्या, तुमची वकवक कशान थांबल? आणि आमच्या देवाच्या विरुद्ध 72 पासून तुम्ही आहे, तुमची वकवक वाढलेली आहे. आळंदीची समाधी पहिले मुख्यमंत्री झाले, इकडल्या तिकडल्या भानगडी करून रितसर मार्गानं नव्हं, ती भानगड माऊलीच्या कृपेनं मरच तर मागे लागली. काय लागली?
माऊलीने हिसका दावलाय काय म्हणून, हाईच माझा पुण्यातला खरं जवळ करणार नाही. येड भोळे बाबळे वारकरी तिथं समाधी संजीवन समाधी आहे म्हणतात आणि वाया पडतात, वाटण चालत जातात बायापोर आमची. आणि ती अजून जिवंत आहे का बघूया म्हणून आता दारोडा म्हणतो, खुरिया म्हणतोय. दारोडा म्हणलो आम्ही, जबाबदारी मी पवारसाहेब दारू पित नसतील असं म्हणता तुम्ही. त्याने भाषण केलं का माझ्याकडे टेप आहे तिचे, बाया पोरांनी सगळ्यांनीच प्या म्हणलाय. म्हणजे मी पाकच गुंडळून घेऊन जातो अमेरिकेला. कॅलिफोर्निया जमीन बिघडली हा सांगतो पवारसाहेबांनी, तुम्हाला माहित आहे हा काय म्हणता. 65 कोटी या घोटाळ्यातलीच घेतली. किती ते पैसे यांच्याकडे ठेवायचे नाही, हिने ते काम केलंय. कुठलं चांगला प्रांत आहे कॅलिफोर्निया, म्हणजे याच्यातला अमेरिकेतला 1 नंबरचा प्रांत आहे, तिथं केलंय ते. तुम्ही नुसतं जुग शाळा शिकले असा, बाबाला आणि आईला थांबवाय. शाळा शिकल्या करून नोकरी लावा, बाबांनी आई नोकरी कुठं लावायची, तू ये की नंबरात. काय म्हणताय, इतका वेळ दिला, कपडे दिली, जेवाय खाया घातलं, सगळं केलं आई वडिलांनी. मुलानं पैलवानगी करायची, शड्डू मारून करावी का कुस्ती खाऊन रडत यावं. कसं आहे तुमची आमची पोरं आमच्याकडे रडत बसल्यात का काय करतात, शेतात राबायची नको म्हणतात. शेतात केवढं राबाय सांगतो तुम्हाला. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं किंमत पाहिजे असेल तर नवरा बायकोला पोरासनी 2 नातवंड असतील त्यासनी पुरा एवढंच मळायचं. माई जास्ती म्हणून आमचा घोळ झालाय का नाही खरं सांगायचं. जे जास्ती मळलं की त्याला किंमत असती का नसती. बाजारात माल जास्ती आला आणि गिराक कमी पडली तर तिची किंमत जाती का काय होते. मला प्रत्येक जण होतं आमच्या शेतकरी आणि पोराचे लग्न होईना. तुम्ही उत्पादन वाढवलं त्याच्यामुळं लग्न होईना. तिथनं कोल्हापूरला तांदूळ जर सुटला नाही शिंदेवाडीतनं तर सगळ्या मास्तरनी तुमच्या अंगठवाल्या पोरांनी करून घेतला भातासाठी. कोल्हापुरात भात कुठं खोट्यात आहे. तुम्हाला एवढं गणित सुटना कसलं तुम्ही शाळा शिकले असा का. ती माणसं आमच्या मालाची किंमत कमी करून आम्हालाच आणि शेतकऱ्यांनी खोळ्यात काढून मोकळी झाल्यात. तुमच्या पुरतं मला बघू काय मोदीचं बालन आलं मी घेतो ते. तो राष्ट्राचा अध्यक्ष आहे. मी सांगतोय कीर्तना प्रत्येक असं तुमच्या पोरांची लग्न धडाधडा व्हायची असली तर शेतात जास्त पिकवाय नाही बाबा. 10-20 गुंठ कराय. मी माझ्या पोरला सांगतोय पाड 5 एकर आहे ते कशाला भजन करीत बस. कुणीच सांगितलं तुला 4-5 एकर जमीन राबत बसा. खाया कोण कुठलं नाही. तिची पोरं बी धंदा करून पोट भरतात. कोणाचे मग ही 2 नवरा बायको आहेत. मी कीर्तनाव जगलोय. मी सुनाच्या पोरग्याच्या हातचं 10 रुपये घेऊन खर्चाय नाही त्यांच्या कष्टाचा आतापर्यंत काय नाही. मी काय सांगतो ऐकून घ्या. हिनी वसवस कशाला करायची का. माळकरी दोघे भेट रामकृष्णारी म्हणीत कोण वारकरी येतील त्यांनी चहा पाणी करीत घरात ग बसायचं. काय म्हणता ही कुलूप घालतात रानात मस्ती राखायला जातात. मस्जिद पुण्य मिळेल का तू. पुण्य करायचं वारकऱ्यांची सेवा करायची. महाराजा मांगाचा असं काही म्हणायचं नाही. येईल त्याला पाणी द्यायचं गोटवं बसवून घ्यायचं. कोणाला लागत असली भाकरी खाय करायची. काय करायचं माणसं घरला येतात ते चांगलं आहे का वाईट आहे. फुडकून आण लागतात. आपल्या घराला देव लावून देतोय त्याची प्रतारणा करू नये लक्षात ठेवायचं. आणि त्याला संत पूजन म्हणतात. पण हेला सुद्धा दैव चांगलं लागतंय. काय लागतंय मात्र पोरग कीर्तन सांगितलं म्हणजे त्याला त्याचं दैव कळत नसेल. काय म्हणताय मग ते धंदा म्हणून सांगतंय का खरं परमार्थ करा म्हणून सांगते मला माहिती नाही. खऱ्या अर्थानं असलं उगच वकवकच करायचे नाही. निवांत राहायचं. तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोनी. आता तुम्ही आम्ही सगळा संसार रचलाय. जमीन अमुक तमुक हिथं घर कोल्हापुरात घर मुंबईत घर तुमचं नसेल पण काही लोकांनी केलेले आहे. ती सगळी सोडून जाणार का घेऊन जाणार हो. आणि टाच देऊन कमी असलं पाप बरोबर ना का पुण्य.
अपराधाने मिळलं असलं काय मिळणार? पाप येणार आणि इस्टेट इथं राहणार. तेव्हा हे संसार असा आहे. ह्या किती जरी लाभल्याचा तर बरोबर न्यायसारखं काही नाही. मग बरोबर न्यायसारखं नाहीच का ते केलं नाही? बरोबर नेता येते ज्ञान, बरोबर नेता येते पुण्य, ते आम्ही केलं नाही. केलंय ते नेता येणार नाही. म्हणून ते म्हणतात ह्याच्यावर शून्य घाला. कुठं जे प्रारब्धात आहे ते मिळणारच आहे, ते कुठं जाणार नाही. शिंद्याला मुख्यमंत्री भाजपने केला का कर्मान? काय म्हणताय? भाजप काय करतंय? उद्धव ठाकरे फुटला नसता भाजप करायचं. उद्धव ठाकरेला पवार साहेबांनी मारला काखर, शिंद्याची वाट झाली मोकळी. भाजपला द्यायचा होता यांनी गचका, त्याला काढलं बाहेर. त्यांनी केलं तेच ह्यानी केलं. त्यांनी त्याचं घर मोडलं, शिनी त्यांचं घर मोडलंय. दोघं बी घर मोडेत. आता कुत्तायचं काय कारण? हा पवारांचं कशाला कुत्ता? तू न लोकांचं घर मोडलं, तुझं मोडल्यावर का कुत्तोस? कुतू नको, सोस सोस. चिरकर नाही तर फिरकर, यातनं सुटका नाही. तो मुख्यमंत्री झाला बिचारा. माझं म्हणणं ऐकून घ्या. त्यानं चांगलं केलं, लोकांच्या हृदयात बसासारखं काम केलंय. आता बाजवती माणसं आगाव निवडून आल्यावर काय करतील? आगावपणा करतील का नाही? काय म्हणत? नाही केला नसता तर ते एक खुलं झालं. कोण? फडणीस खुलं झालं. आणि त्या प्रेमाच्या भरात काय म्हणाय भाषण सभेचा मी पुन्हा येईन पुन्हा येईन. त्याचा मचका केलाय म्हाताऱ्या कोणाचा? म्हणून आता फडणीसला मी पुन्हा येईन हे खरं करून दाखवलं असं म्हाताऱ्याला म्हणायसाठी ते मुख्यमंत्री होणार. काम होणार तर नाही होत. मी काय समजे अशी कर्माची वाहती गंगा आई. तेव्हा केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मीच गेले ऐसे किती एका जनार्दनी नाही यातायाती सुखाची विश्रांती. यालाच म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य जन्म केला. आता राम राम म्हटल्यावर पुण्य वाढतंय म्हणून सगळ्यांना सांगितलं या रे लहान तू. बहुजन समाज मालिका एकाला बोलवलं याती भरती. याती म्हटले ते सगळ्या जाती आल्या. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा हे अधिकार बाळे नारी नराधी करून वेशे आहे. कर्मभ्रष्ट माणसं सुद्धा तुम्ही परमार्थ करा म्हणून सांगितलं. काय करा म्हणून सांगितलं? आता वेशेचं चांगलं उदाहरण तुमच्याकडे आहे. शिवलामृताचा 11वा अध्याय काय सांगतो? महानंदेची परीक्षा ती वेश आहे. वारांगणा म्हणतात. अंगणामध्ये वार ज्या वाराला येईल त्याला ती दुसऱ्याचे बायको होते प्रत्येक वाराला, म्हणून वारांगणा नाव आहे वेशाला. ती त्या निमित्तानं परीक्षा घ्यायची म्हणून आली. तर ती मनोभावे परपुरुषाची सेवा करत होती. दिलेल्या वेळेत घेतलेल्या रकमेत पृथ्वी मोलाचं कंकण तिला दिलं. भगवान आले परीक्षेला आणि या रत्नाच्या किमतीत तुम्हाला म्हणले मी तुमची 3 दिवस पत्नी झालो म्हणले. त्याने एक लिंग दिलं त्यांच्याकडं, याचं रक्षण कर म्हणले. हे जर लिंग नाश झाला तर मी जगणार नाही. आणि तिच्या घराला अग्नी लावला ईश्वरानं. जगाला लावणारा ईश्वर अग्नी काय एकाला लावील म्हणता? शेत हिंदूनी मुसलमान ही आग पेटवाय पांडुरंग नाही म्हणतात. त्यास भारतातले मुसलमान तर शाने आहेत. मी कीर्तनात लई वेळ सांगितले तुमच्यासारखं सुखी कोण नाही भारतात. परराष्ट्राचा इस्लामासारखं इस्लाम सुखी नाहीत. भारतात तुम्ही सुखी आहात. गप बसा. आमच्या वडिलांनी तुम्हाला ठेवून घेतले. धर्माच्या नावावर देश विभागलाय. उदातपणाने ठेवून घेतलंय. गप मचमच करू नका आणि त्या उदातपणावर लात मारू नका. आता ती मोदीच्या आणि योगीच्या काळात अंगठ आली आहे का नाही? खरं सांगायचं आता काय झालंय? काय झालंय? 56 देशात मुस्लिम लोक आहेत. 56 देशात आग झाली लागली आहे का लागाय नाही? खरं सांगायचं. टवाळी नाही, कुणाला भांडायचं नाही. मला काय कारण नाही. मी सांगतो ऐकून घ्या. मग आता उदातपणावर तुम्हाला घालवायचं म्हटलं तर कायद्याने गेला असता का नाही? मग उदातपणाने ठेवून घेतले म्हटल्या पाकिस्तान की जय म्हणा का भारत की जय म्हणा? हे भारत माता का मी जय म्हणणार नाही. अरे मग खाता एकाचं गातायचं काय? ज्ञानोबारायांनी म्हटलंय एकाच खाय एकाला घाय
लाज नाही तिला सांगावं काय. खाणं एकाच आणि गाणं एकाच. निर्लज्ज माणसाचं काम आहे म्हणतात. आणि तो निर्लज्जपणा असू नये सांगतो. लक्षात ठेवायचं, या संसारात कर्म भोगण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून व्हायच तसा संसार होतोयच, करायचे करून घेतोय, कुणाला द्यायचं ते द्या लावतोय, चुरचुरायचं ते चुरचुरावं लागतंय. मग हाय तसं ठेवायचं. तिथं भानगड करायचे नाही. गणपा हे वाढत बी नाही आणि कमी बी पडत नाही. आलं लक्षात. आमच्या रटाच आहे तेवढं मिळतंय. हे शून्य घालणं याचा अर्थ संसार सोडणं नवा आहे. त्या स्थितीत ठेविले अनंती. ह्याच्याबद्दल प्रयत्नवादी लोकांना वाईट वाटते का नाही. मग प्रयत्न नाक करता का नथ. नाक नाक कसलं नशिबाचं गप म्हणायचं. आता नशिबे प्राक्तन कर्म आहे. दुसरा माणूस गोरा बघितला आणि मी पावडरचं मात्र मी करीत सुटलो, मी गोरा होईन. आता उभी सांगायची मला तुम्हाला. ललाटीचे लिहिले न मोडे काय केले. माऊली सांगतात काळे गोरे पण धुतले पिठवणीने. असं प्राक्तन कर्म आहे. म्हणून संसाराचा विचारच सोडून द्या म्हणतात आता. आणि काय करा, गप भजन करा. हरी भजने हे धवळले जग जागृत केलं. धवळ म्हणजे शुद्ध केलं कुणी, संतांनी. भारतभर यात्रा केली ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी. काय नुसतं एका प्रांतातच केली. आणि सगळ्या जगाला उद्धार करून घ्यायचा आहे असं सगळ्या जगाला शिकवलं. का एका प्रांताला एका देशाला शिकवलं. संतांचं कार्य एका प्रांतापुरतं एका देशापुरतं आहे. हरी भजने हे जग म्हणजे यांना काय कळते का नाही मला कळना झालंय. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाठी. पुढं तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी असं सांगतात. जगाचा संबंध आहे. जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य वारकऱ्यांच्या टाळात. कोणाच्या टाळ घोळ चिपळ्या नाद दिंड्या पताका मकरंद नाना भागडियाचे चंद. पुढं कवच कशाला म्हणतात ते सांगा. तुला कवच म्हणजे काय कळलं. अंडी खाणाऱ्याला कळतंय. अंड्यावर तो बोळच असतोय ते रखवाली कोण करतंय. वरचं कवच ना होय ना. कवच अफजल खानला भेटताना राजाने अंगात घातलं ते त्याला काय म्हणतात तुमच्या भाषेत चिलखत होय ना. त्यालाच कवच म्हणायचं. तसं नामस्मरण करणं हे जगाचं कवच आहे. जग सुखी राखण्याचं कवच आहे. आणि हे जगाच्या आकाशाच्या पलीकड पोचण्याचं तुमचं नामाचं सामर्थ्य आहे. म्हणून वारकऱ्यांना निस्तेज होऊ नका म्हणतो. सकाळी उठून हरिपाठ करा, काकडा करा, संध्याकाळी हरिपाठ करा. तुमच्या टाळात जग सुखी राखण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी असं आम्हाला जागृत केलंय. हरी भजने हे धवळले जग. पुढं काळ जगा खाय. पुढं आम्ही माता देव पाय. काम क्रोध बंदी कानी तुका म्हणे दिली दोन्ही इंद्रियाची धनी. भाव शुद्ध नामावळी हरसे नाचू पिटू टाळी घालू पाया तळी. कळी काळ या बळे कशामुळं या भजनाच्या बलामुळं आम्ही काळाला सुद्धा पायाखाली घालू. एवढं या भजनात सामर्थ्य आहे. बाकीच्या संकटाचं काय घेऊन बसला तुम्ही. काळ सुद्धा तुमच्या पुढे संकट उभा करू शकणार नाही. लक्षात आलं मी काय म्हणते ते. तेच सांगतात हरी भजने हे चुकविला लाग. कळीकाळाचा जागृत केलं जगजोगी धाग धाग बोलती. पुढं तुम्ही आत न जागा हे जग देव आहे कळलं. आणि देव कळलं तर अपराध होणार नाही आपल्या हातून. जागता जगदेव नाका काही भाव जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हरिभजने धवळले जय तुकविला कळीकाळाचा विठोबा रखुमाई.
संसार करायचा झाला तर स्त्रियांच्या दृष्टीनं नवरा पदरात घ्यावा लागतो, होय ना, आणि पुरुषाच्या दृष्टीनं बायको पदरात घ्यावी लागते. ह्याला साधना म्हणतात. तर हे तर म्हणतात कुठल्याही साधनाची गरज नाही, कोणाही न लगे साधनाचा पांग, कुठल्या साधनाचा पांग करू नका. देवाचं आहे त्या स्थितीत आवडीन भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी नको खेद करू पती लक्ष्मीचा जाणता. हे प्रगती केली म्हणतात पुढारी. 1 वर्ष पाऊस नाही लागला तर ह्यांच्याकडे पाण्याची साठवणूक आहे का दुसरं वर्ष पुरा इतकी? काय म्हणता? मग कसली प्रगती केली म्हणायची? 4-2 महिने वाढ किती? आणि भगवंतानं ठरवलं तर या धरणाचा कठाळ येईल का नाही तुम्हाला? 8-15 दिवसातून पाऊस लागला तर ते म्हणते माझ्या ईर्ष्या करतात, करून द्या तिकडे, आपण पाऊस तोडाच पाडायचा. काय धरणं बांधणं, पाठ काढणं, पाणी बनवून देवानं नाही केलं तर आम्ही काय ते करतोय असं माणसाला थोडं वाटतंय. माणसाची देव चालवी आणता मी करता म्हणून या असा अहंकार आहे का नाही? शरीर देवाने निर्माण केलंय, त्यात चैतन्य आहे, तो देव आहे. काय मी बोलतोय हे सगळं संतांचं पाठ करून सांगतोय, माझ्या बाण कायात लिहिलेलं नाही. मी काय सांगतो ऐकून घ्या. आमचं असं सर यात काय आहे? होय, वाऱ्या करताव, कीर्तन करताव, काय करताव, याच्यात आमचं काय आहे? मग हे माझ्यामुळे झालंय असं काय म्हणू नका सांगतो. काय करता करता करायला गेलो झालं असं म्हणा शेवटी. काय करायला गेलो? गणपती करायला गेलो मारुती झाला असं म्हणा शेवटी. खरं हे माझ्यामुळे झाले अशी अहंता घेऊ नका. आमचं काय करा म्हणतात ते? करणे केला त्याग देहबुद्धी कोणा ये नलगे साधनाचा पांग. आणि देहबुद्धीचा म्हणजे अहंकाराचा त्याग करा. तुम्हाला बायकाबरोबर त्यागाय सांगाय नाही, संसार त्यागाय सांगाय नाही, तो द्रष्ट आहे. जे व्हायचं तसं होणार आहे. आबरू वाढवणारा संसार होईल नाही तर घालवणारा बी होईल. काय होईल सांगता येणार नाही. असल ते गप पदरात डोसक्यावर तुरी घेऊन कडान गाळणे म्हणजे संसार. सगळीकडे आबरू राहते. तुम्ही आता सगळी लग्न झाले का? कोण तुमच्या संन्यासी कोण आहे? संन्यासी असेल त्याला सोडून सांगतो. संसारात तुमच्या बायकांची मन तृप्त झाल्यात का नाही एवढंच सांगा. होय नाही सांगा. अगदी तुमच्या बायकोच्या मनासारखा संसार झालाय का तुमच्या हातनं? आणि 100 वर्ष आयुष्य वाढवाय सांगतो, होईल काय? होईल? तृप्ती होणार संसारात कधीही नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून ही पेटच तृप्तीची नाही. म्हणजे नाद सोडून द्यायचा. काय करायचा? आणि देहबुद्धीचा त्याग करायचा. कसला? अहंकाराचा त्याग. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. ज्या वेळेला तुम्ही ऐकायला बसता, मन लावून ऐकता, त्यावेळेला तुम्हाला इतर क्षेत्राशी संबंध असतो, त्याचं विस्मरण झालेलं असते का नसतंय? मग याचं संसाराचं विस्मरण झाल्यात सुख आहे का स्मरणात सुख आहे? काय बोलल्याला कळलं का नाही? संसाराचं विस्मरण झालेलं बरं का स्मरण असलेलं बरं? विस्मरण झालेलं बरं. मग हेच कुंभकर्णाच्या चरित्रातनं रामायणातनं शिकायचं. कुंभकर्णाचं पाय तोडलं, हात तोडलं, मान तोडली आणि झाडाच्या बुडक्यासारखा गडी आडवा पडला. पण ते काय बारका नव्हता, डांडगा डोंगर होता. एक पलटी मारली की 10,000 वानर खाली चिरडून मरत. किती? आता असता तर रस्ते करायला बरं होतं का नाही?
खडीत सगळी बसवितात एका पेठात आणि पाणी सुद्धा मारा नव्हतं. त्याच्या अंगाचं घामाचं पाणी झालंच असतं की. तो आडवं जायला अंगाव झाडाचा पडलेला बुडका रामाच्या अंगावर गेला. रामानं बाण मारला आणि दरीत पाडला तरी ते डोंगर चढून वर आलं. ईश्वराचा वर असल्यामुळं शत्रू जोपर्यंत पाठ दाखवित नाही तोपर्यंत मी पराभूत होणे असं मागितलेलं होतं. आलं सोडून. राम विचारात पडला. धनुष्याचं टेकलं काय आणि ह्याला कुठला बाण लावावं हे रामाला कळलं. हनुमंताला कळलं देव संकटात पडलाय. त्याला भक्त जवळ असावा. देवाला सुद्धा वाटतंय हे असे तुका म्हणे नाही भक्तावी. गरुडाचे चिंतन केले म्हणे. गरुडाचं स्मरण केलं त्या काल्याच्या मर्दानात. तसं इथं हनुमंतराय होते. तिने शिपूट पाठीत मारलं. राम चिलकत घालून लढत नव्हते. उघड्या अंगाने लढत होते. वनवास असल्यामुळं काय वापरायचं नाही त्यांनी व्यवहारातलं. मागं बघितलं कुंभकर्णा अशी पाठ झाली. पाठ झाल्यावर तिथंच थांबलं बघा ते. कुठं तसं एक कुंभकर्णासारखा संसार आहे थांबायचा ना. इकडं गप पाठ करायची आणि पंढरला जायचं. भय वाटे पर न सुटे हा संसार. भय वाटतंय संसार. काय भय वाटतंय का नाही का सुटतंय. पोरांनी विचारल्याशिवाय तरी काय सांगी जाऊ नकोस. विचारलं सांगायचं. नाही विचारलं की उगाच ढवळाढवळ करत्याबद्दल पटत नाही पोरासनी काय म्हणून. म्हातारी गबसने ढवळाढवळ करत्यात. हे असं कर गेले तसं कर गे सांगत्यातच. आता बाबा आहे नांगरगठ्ठ्या. पोरग झालं इंजिनियर. त्याला कशाला प्लॅन सांगायला पाहिजे बाण. पण संसाराचा प्लॅन इंजिनियरला नसतोच. कुठंतरी इमारती बांध काय कर असलं प्लॅन वेगळं आणि संसाराचा प्लॅन वेगळाच असतो. हा कुठला संसाराचा प्लॅन कशात इसकडं सांगतो. नटायसाठी देखणी बायको करून घेतोय आणि ती ह्याला रोज धाब्यावर जेवाय नेते. किस्सा मोकळा कोणाचा. भाजून घालणारी बायको घरात असावी का धाब्यावर जेवण नेणार असावी. खरं सांगा. धाब्यावर गेलं तर मोठं कांद, मोठं बटाटू, मोठं दोडकं, मोठं भोपळं, दुधी भोपळं जे कुठं इकत नाही ते धाबवाले नेत्यात आणि वाढील ते खायचं. म्हणून गप अंगठा उठी त्याली बायको करून वडलं की तेच बरोबर होतं. स्वयंपाक चांगला करायची. काय करते हे आता शिकलेली बायकोने रोज भोपळा खा. कुठं ही तुमची तुम्ही केली अडचण आहे काय दुसऱ्या कोणी केली आहे. माझ्यासारखा बुवा आला तर त्याने चार जरा भिकच मागाय पाहिजे. संध्याकाळच्या वेळा आला तर तुमची चूलच पेटत नाही तर वाढणारच काय तुम्ही. गुरुजी तुमच्या शिक्षणाने वाट लावली आमची. शिकाय नव्हती तीच माणसं बरी होती. 2 भाकरी राखून असायची. येईल जाईल त्याला खायला मिळत होतं. सुखदुःखाचा संबंध चालत होता. ही आपली संस्कृती आहे आणि संस्कृतीला आम्हाला आळा घालायला लागला ह्या शिक्षणामुळं. काय मुळे भारतातल्या स्त्रिया शिकल्याच नसतील म्हणता का लोकांनी शिकवलं नसेल म्हणता. स्वयंपाक करायला शिकलेली बाई असावी, घर चालवायला शिकलेली बाई असावी का वकील झालेली असावी. जेवढी जोडपी वकिलाची आहेत त्यांची प्रत्येकाची केस हायकोर्टात आहे. घटस्फोटाची जास्त घटस्फोटाच्या केसी महाराष्ट्रात वकिलांच्या जास्त आहेत. तुम्ही काय याची नोंद घेता. मी घेतोय म्हणजे शिकलेल्यापासून काय फायदा तोटा झालाय काय बघायसाठी घेतोय मी. नाहीतर लोकांनी शाळा पोरासनी शिकवूच नका. जगायला शिकवला भास. काय झालं उगाच शिस्तपार शिकवायचं. ते अमेरिकेला जायचं. बायको मुंबईत ठेवायचं. आईला तिथं पोरासनी तिच्या रखवाला ठेवायची. कुटुंबाचं वाटोळ. आईच्या मैत्रिणी झाल्या शिंदेवाडीत. ती म्हातारी मुंबईत कुणापाशी बोलायची. आपली वाट बायकोची वाट हिची वाट कुठलंच सळलं नाही. निदान एवढं तरी करू नका. कुटुंबी विभाजन न करता एकत्र कसं ठेवता येईल बघा आणि कौटुंबिक सुख भोगा. तुम्ही नवरा बायको तर एकत्र राहून कौटुंबिक सुख भोगा. हे होईत नसलं तर करू नका संसारात.
गप संन्यास येऊन माझ्या मागणं चला बघा पाय धुवायला होतो तुमचं. कुठलीच बायको तुमची आडगी बी रोज पाय धुणार नाही आणि शहाणी बी धुणार नाही. होईल वारकरी पाय धुत्यात हा सांगतो. काय करतेस मग वारकरी झालेलं बरं काही वरात काढून घेतलेली बरी. खरं सांगा त्या वरातीन आमची लायकी गेली का वाढली? काय झालंय गाव काय ते म्हणजे आमच्याच्या तोंडाकडे बघ अजून लग्नातल्या डावी सुद्धा बदलाय नाही. डाव म्हणजे आमटीतली नव मंगळसूत्रातली. एवढं बाईकट म्हणून घेतल्यापेक्षा संन्यास येऊन पाया पडून घेतलेलं बरं का? आम्हाला वागाय कळाय नाही म्हणायचं का बायांची चूक आहे म्हणायचं? काय सांगता काय मला जरा? आम्हाला वागाय कळलं नाही का बायांची चूक आहे? हा आम्हाला वागायचं कळत नाही. हे पुढच्या जन्मात जुळवून घ्या. पुढं जन्म आहे जरी तुम्हाला अजून एक लोकांनी कुणी बघितले म्हणले हाय पुढं जन्म मागच्या जन्मातलं कर्म भोगतोय म्हणून आजच्या प्रयत्नाला हे सीत नाही आणि भावी जन्म घेत काय आम्हाला सुटत नाही आहे. म्हणून सांगतो लक्षात ठेवायचं सुख आहे देवाच्या सेवेत. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा पुढं नेने भववेता गाई रजू. सगळं कुंभमेळ्यात करोडो लोक आल्यात 40-50 करोड आल्या म्हणतात. आणि सगळी नदी घाण केली म्हणतात आणि यंत्र परराष्ट्रातनं मागून घेऊन नदीचं पाणी शुद्ध बघितलंय. अखंड गंगा नदी शुद्ध आहे असं रिपोर्ट आले शुद्ध पाण्याचे. कसले गंगा नदी खे विटाळ संतांचं वचन आहे. हे मशीन सांगितलं असलं तर संत आमचे केवढे ज्ञान आहेत असं तुम्हाला म्हणायचं. त्याचे पायी घाला मिठी कोणाच्या? संतांच्या पायाला गप मिठी घाला. काय करू नका दुसरं. आणि प्रारब्ध जेवढं आहे तेवढं राबून घेते. प्रारब्ध कसं असतंय? तुम्हाला शाळा शिकून नोकरी कोण लावली? कोणी लावली? शाळा कोण शिकवली? पगार कोणाच्या हातात? खरं सांग. आई वडिलाचं पगार घ्यायचं नशीब नाही त्याला काय करायचं? तिनेच मशीन घेऊन दिलंय. बायको करायचे म्हणजे पैसे काढायचं मशीन. खरं आहे ना हे? मशीन कोणी दिलंय घेऊन? तिघे बसतात दोघं संसार करू द्या आम्हाला आनंद आहे म्हणतात. कमी जास्त झाले तरी माता म्हातारी काय करीत? प्रारब्ध आहे. प्रारब्ध कसं आहे? भोग आणि त्याग लक्षात घ्यायचं. नवरा जाऊन नांगरी धरली रानात 12 वाजता वाट बघतोय अजून भाकरी नाही. आता ती चुली पुढं आहे. 8 वाजता एक पाहुणा आला 9 वाजता एक आला 10 वाजता एक आला 11 वाजता आला 11:30 वाजता जावाईच आला. भाकरीची बुट्टी भरून घेतली. तो म्हणला मामी कुठं निघाल्यासा? तर त्यांचं जेवण घेऊन निघालं. तू आता नको त्या वेळेत आलास असू दे म्हणला. तो मला मामालाच भेटायचं आहे म्हणले. चल बाबा म्हणली. तिच्या अंगावर वजच गेल. आता येईल त्या पाहुण्याबरोबर खाईत बसली आहे. तो नांगरी मारतोय त्याला पाणी नाही. करणं आहे पण भोग नाही. कर्तव्य आहे भोग नाही. हॉटेलवाल्याने दिवसभर भजी काढायची कर खाय सवड नाही. उभी आहे व तशी करोनी रसोई रिकी रांधवली मोले विकी. काय करी आपण खाले याचा संबंध सुद्धा नाही. हे प्रारब्ध आहे. येईल त्या पाहुण्याबरोबर उरलतो चहा प्यायचा उरलतो नाश्ता करायचा. शेवटाला तो गडी ताट झाला. चाबूकच घेऊन बसला येऊ दे नुसती शेतात म्हणून. तो रे टोपीवाला निळूसारखा जावाई पुढं होता. मग हे तापल्याला गडी जावायला बघितलं थंड झाला. शो घोटाळ्या आला म्हणून म्हातारला म्हणला जेवणाला उशीर झाला. कुणाला? शो आला नसता तर म्हातारी टायमाला कुणी उशीर केला? उशीर पहिला झालताच. खरं जावयामुळं मार टाळला हे नशीब म्हणायचं. आलं लक्षात? तसं प्राक्तन असं भोग देत असतंय म्हणून त्या प्राक्तन असा भोगाप्रमाणे संसारात जरी राहिलो तर यात आपल्याला एक भगवंताचं स्मरण करणे त्याची कथा करणे आणि त्यात निवांत राहणे
त्यामध्ये सुख आहे म्हणून तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल जो त्याला संसार दुःख बाधित होणार नाही असं सांगतात. हरिभजन हे जवळले जग चुकविला लाग. तुम्हाला जेव्हा उशीर केला माफी मागतून सपितो नुन्नेचे पुरते अधिक ते करून घ्यावे तुमचे विनीतचे तुझे तुझ्या समर्पणी पायी झालो उत्तराये पांडुरंगा.